नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्सलेन्स ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला करंट अफेअर्स हा विषय फार महत्त्वाचा असतो आणि करंट अफेअर्सच्या ओरिएंटेशनने तुमची जर स्टडी असेल तर तुम्हाला कदाचित त्याचे असलेले मार्क्स हे हक्काचे भेटतात. त्यामुळं आज आपण जानेवारी महिना 2023 पासून सुरुवात करणार आहे की एक्झामला अशा पद्धतीचे इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा ह्या घटकावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता एक लक्ष ठेवायचं, ज्यावेळेस तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जेव्हा तुम्ही तयारी करता तर त्यावेळेस तुम्हाला एक डोक्यात लक्षात असायला पाहिजे, करंट अफेअर्स म्हणले की 4-5 महिन्यापूर्वीच विचारलं जाईल का? बिलकुल नाही. ते तब्बल 1 वर्षापूर्वीचं देखील किंबहुना 1.5 वर्षापूर्वीचं देखील करंट अफेअर्स विचारलं जातं. मग माझा असा त्या प्रकारचा प्रयत्न असेल की थरोली आपण त्या गोष्टीमध्ये अंडरस्टँड करू की एक्झॅक्टली कशा प्रकारे क्वेश्चन विचारल्या जाण्याची शक्यता आहे आणि ते कंटेंट कोणते आहे. मग त्याच्यानुसार आपण नवीन पॅटर्न आहे, एकच ध्यास चालू घडामोडीचा अभ्यास. जानेवारी 2023चं पहिलं सेशन आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, कंडक्ट करणार आहे. याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे काय, तर गुजरातची विधानसभा निवडणूक झाली नोव्हेंबर-डिसेंबर 2022 एंडमध्ये. त्याचा रिझल्ट आला जानेवारीमध्ये. त्यामुळं आपल्याला ही गुजरातच्या विधानसभेमध्ये कोण आलं, कशा पद्धतीने आलं, काय आलं हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीचं ज्यावेळेस आपण अहवाल घेतो 2022चा, तर त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं की गुजरातच्या विधानसभेच्या असलेल्या किती जागा, तर 156 जागा कोणी जिंकलेल्या आहे, नन अदर दॅन बीजेपी. मग बीजेपीने त्या प्रकारचं स्वतःचं सरकार तिथं स्थापन केलं आणि त्याच्या सर्वात जास्त सीट्स म्हणजे सर्वात जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आपल्याला दिसून येते. मग ह्यावेळेस तिथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भाजपला एकूण किती टक्के मतं पडली आहे, तर लक्ष ठेवायचं 52.5% मतं पडलेले आहे. यानी की वो 50% से ऊपर चले गए आहे. म्हणजे याच्या प्रकारचं असलेलं आपण जेव्हा बघतो तर 50%च्या वरती मिळवणारा हा भाजप हा काय आहे, त्या प्रकारचा पक्ष आपल्याला तिथं दिसून येतोय. परंतु याच्या पहिले कोणी असं मिळवलं होतं का? येस, मिळवलं होतं. कधी? तर त्या प्रकारे लक्ष ठेवायचं, काँग्रेसने 182 जागापैकी 149 जागा जिंकल्या होत्या गुजरातमध्ये त्या काळी. मग कधीच आहे, तर त्या प्रकारचं असलेलं 85 मध्ये. म्हणजे भारतामध्ये गुजरात सारख्या राज्यांमध्ये काय पहिल्यापासून बीजेपी होतं का? असं नाहीये. तर काँग्रेस पण होतं, त्यांनीही जागा भरपूर जिंकल्या होत्या आणि त्या पद्धतीने त्याचा असलेला संदर्भ देता वेळेस त्यांनी 182 पैकी 49 जागा तेव्हा जिंकलेल्या होत्या. आता किती जिंकलेलं आहे गुजरातमध्ये, त्या प्रकारचं असलेलं 156 जागा दिसत आहे. मग अशा वेळेस आपल्याला बीजेपीच्या 156 जागा, राष्ट्रीय किमन्स म्हणून आहेत 17 जागा, आम आदमी पक्षाचे 5 जागा, समाजवादी पक्षाच्या 1 जागा. म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला असं दिसतंय की शिरकाव झालेला आहे. कोणाचा? तर आम आदमी पक्षाचा. आतापर्यंत आम आदमी पक्ष पंजाबमध्ये स्वबळावर आलेला आहे, दिल्लीमध्ये स्वबळावर आलाय, गुजरातमध्ये मुसंडी मारली आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनी 5 सीट काढलेले आहे. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महत्त्वाचं आपल्याला हे इथं न्यूज इथं दिसणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आपल्याला जेव्हा बघतो तर आपचा विषय निघला असेल तर आपल्याला आपच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं बघणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर, म्हणजे आता त्यावेळेसची ती जुनी न्यूज होती, मग त्या प्रकारचं घोषित केल्यानंतर आप हा देशातील कितवा तर राष्ट्रीय पक्ष ठरणार आहे, तो म्हणजे 9वा राष्ट्रीय पक्ष ठरणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो राष्ट्रीय पक्ष म्हणजे ज्याला नॅशनल पार्टी म्हणतात, तर नॅशनल पार्टी बनण्याची ताकद कोणामध्ये आहे आता, तर आपमध्ये आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोण घोषित करतं, तर लक्ष ठेवायचं, तर भारतीय निवडणूक आयोग काय करतं, त्या प्रकारे राजकीय पक्षांची नोंदणी करतो आणि त्यांना कशा कशा प्रकारे नॅशनल पार्टी, स्टेट पार्टी म्हणून काय करत असतो, तिथं घोषित करत असतो. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं जे 1951 पासून नोंदणीकृत राजकीय पक्ष असेल तर त्यांना काय करतो आपण, अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये माहिती देताना तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर आप हा पक्ष काय आहे, 9वा राष्ट्रीय पक्ष ठरलेला आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेला ऑलरेडी दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि गोव्यानंतर गुजरातमध्ये राज्य पक्ष ठरलेला पण आपल्याला दिसून येतोय. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, रिसेंटली निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलाय, तर लक्ष ठेवायचं आम आदमी पार्टी. कोणती आहे? आम आदमी पार्टी. हे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे पेसा ऍक्ट. पेसा ऍक्ट बद्दल त्या प्रकारचं असलेलं तिथं संदर्भ आलेला आहे. का? कारण की त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर कोणत्या मध्य प्रदेशनी त्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रासाठी पंचायत विस्तार कायदा जो आहे तर त्याचं असलेलं काय केलेलं आहे, नियम अधिसूचित केलेले आहे.
मग आता हा पहिले पेसा ऍक्ट काय आहे हा संदर्भ घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे भारत देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याकडे पंचायत राज आहे. काय आहे? पंचायत राज आहे. पंचायत राज आहे म्हणजे काय की आपल्याकडं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि ग्रामपंचायत आहे. मग याला सगळ्यांनी मिळून काय म्हणलं जातं? पंचायत राज व्यवस्था म्हणलं जातं. मग अशा वेळेस ह्या ग्रामपंचायती, पंचायत समिती किंवा जे तुमच्या असलेल्या ग्रामसभा असणार आहे, तर याच्या संदर्भामध्ये तुमच्या पंचायत राज्य व्यवस्थेला ज्यावेळेस आदिवासी क्षेत्रामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये? आदिवासी क्षेत्रामध्ये हे जेव्हा पंचायत राज असतं तर ते पंचायत राज असल्या कारणामुळं त्या आदिवासी क्षेत्रामध्ये लागू होतं का, किंवा त्या प्रकारचं असलेलं खरं एक्झिक्यूट केलं जाऊ शकतं का, अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आदिवासी क्षेत्रामध्ये ही पंचायत राज व्यवस्था लागू होईल की नाही याच्यासाठी आपल्याकडे एक समिती होती, ती म्हणजे भुरिया समिती. काय? भुरिया समिती. ह्या भुरिया समितीने सांगितलं होतं की पंचायत राज व्यवस्था कुठं लागू करा? आदिवासी क्षेत्रामध्ये. आदिवासी क्षेत्र म्हणजे जिथं आदिवासी लोक जास्त राहतात, मग त्यांचं कल्चर वेगळं आहे, मग त्यांना आपण डेमोक्रेसी काय आहे किंवा लोकशाही काय हे सांगणं योग्य आहे का, किंवा त्या प्रकारचं असलेलं सक्सेस होऊ शकतं का, त्याच्यासाठी समिती नेमली. भुरिया समितीत त्यांनी सांगितलं काय की तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर असलेल्या ह्या आदिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही काय इम्प्लिमेंट करा? पंचायत राज व्यवस्था इम्प्लिमेंट करा. मग त्या प्रकारचं असलेलं मध्य प्रदेशनी नुकतंच त्या प्रकारे तिथं सांगितलंय की आमच्या आदिवासी भागांमध्ये पंचायत राज व्यवस्था मी लागू करणार आहोत, कारण की त्या पद्धतीचं असलेलं तिथं लोकांना कुठं आणायचं आहे? लोकशाहीमध्ये आणायचं आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, रिसेंटली पेसा ऍक्ट म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया. शेड्यूल एरियाज म्हणजे काय? आदिवासी क्षेत्र. मग शेड्यूल एरियाज मध्ये पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी कोणत्या राज्यांनी भूमिका बजावलेली आहे तर लक्षात ठेवायचं ते म्हणजे कोणतं आहे? मध्य प्रदेश. तो कधी केलेला आहे तर 15 नोव्हेंबर 2022 ला केलेला आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात? मग अशा पद्धतीने पेसा ऍक्ट काय आहे हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे काय? निवडणूक आयुक्त. काय? निवडणूक आयुक्त. आपल्याकडं भारतामध्ये इलेक्शन घेण्यासाठी, भारताचं इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या असलेल्या संस्थांचं इलेक्शन व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी भारताकडे काय आहे तर निवडणूक आयोग आहे. काय आहे? निवडणूक आयोग. निवडणूक आयोग म्हणजे काय? इलेक्शन कमिशन. काय आहे? इलेक्शन कमिशन. मग हे निवडणूक आयोगाचा जेव्हा आपण संदर्भ घेतो तर निवडणूक आयोगाचं काम आहे भारतामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांचं सगळ्यांचं काय घेणे? इलेक्शन घेणे. हे कोणाचं काम आहे तर तुमच्या असलेल्या निवडणूक आयोगाचं. मग आता चर्चेमध्ये काय आहे? कारण की अरुण गोयल सर. कोण? अरुण गोयल सर. व्हेरी व्हेरी IMP नाव लक्ष ठेवायचा, चेहरा लक्ष ठेवायचा. अरुण गोयल सर हे नवीन निवडणूक काय झालेले आहे? आयुक्त झालेले आपल्याला तिथं दिसून येते. येते लक्षात? कोण आहे तर अरुण गोयल सर झालेले आहे. मग अरुण गोयल कोण होते तर लक्ष ठेवायचे पंजाब कॅडरचे असलेले IAS ऑफिसर होताना आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडे ह्या निवडणूक आयोगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक असता मुख्य आयुक्त. काय असतो? मुख्य आयुक्त. कोण असतो? मुख्य आयुक्त. आणि बाकीचे आयुक्त असतात. काय असतात? बाकीचे म्हणजे ऑदर कमिशनर्स असतात. कमिशनर्स. मग मुख्य आयुक्त आणि त्या प्रकारचे ऑदर आयुक्त आपल्याला तिथे दिसून येत आहे. मग आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर लक्ष ठेवायचं राजीव कुमार आहे. कोण आहे? राजीव कुमार. कोण आहे? राजीव कुमार. हे राजीव कुमार कोण आहे? मुख्य आयुक्त आहे. कोण आहे? मुख्य आयुक्त आहे. आणि त्या प्रकारचे असलेले अजून कोण आहे तर अनुप चंद्र पांडे. कोण आहे? अनुप चंद्र पांडे. मग आपल्याकडे मुख्य आयुक्त हे एक आहे, पण ऑदर आयुक्त किती आहे? दोन आहे. कोणते? पांडे साहेब आहे आणि परत त्या प्रकारचं असलेलं कोणाची निवड झाली आहे तर गोयल साहेबांची निवड झालेली आपल्याला दिसून येते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून लक्ष ठेवा की निवडणूक आयोगाचं असलेलं कलम पण किती आहे? 324 आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं निवडणूक आयोगाचं सध्या आयुक्त कोण आहे? मुख्य आयुक्त. तर त्या प्रकारचे कोण आहे? राजीव कुमार साहेब आहे. आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी दोन व्यक्ती आहे, पांडे साहेब आणि गोयल साहेब. गोयल साहेबांची आता काय झाली आहे? नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. मस्ट म्हणजे मस्ट आहे, कारण की एक्झामला तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या आयुक्तांची नियुक्ती कोण करतं हेही लक्ष ठेवा. आयुक्तांची नियुक्ती करतं ते राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती महोदय करतात. लक्ष ठेवायचं. कोण करतात? राष्ट्रपती महोदय करतात.
आणि राष्ट्रपती महोदय यांची नियुक्ती करता. यांना काढलं कसं जातं हेही लक्ष ठेवून द्या. काढलं कसं जातं की त्या पद्धतीचं असलेलं त्यांना काढायचं असेल तर आपल्याकडचे जे सुप्रीम कोर्टचे जे जज आहे ना, ते सुप्रीम कोर्टचे जजेसला जसं काढलं जातं सेम त्या प्रकारे निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर केल्या जाऊ शकतं. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाचं कलम 324 कोण कोण असतं? मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर त्या प्रकारचे राजीव कुमार साहेब आहे आणि ऑदर कोण आहे? तर पांडे साहेब आणि गोयल साहेब आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? आधी अशा पद्धतीचं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं महत्वाची चर्चा चालू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. आंतरराष्ट्रीय स्तरावर जी बैठक बसती ती म्हणजे काय की आशियान ग्रुप. कोणतं? आशियान. काय आहे? आशियान ग्रुप. आशियानचा असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर लॉंग फॉर्म काय आहे? तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. काय आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन आपल्याला दिसतंय. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण भारताचा विचार केला तर भारताच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं श्रीलंका दिसते आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथं अंदमान निकोबार बेट आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही इकडे जर गेले तर इंडोनेशिया, बाली, जकार्ता, त्याच्यानंतर तुमचं असलेलं कोलालंपूर, मलेशिया, थायलंड, बँकॉक हे सगळे कंट्रीज आहे. मग हे कंट्रीज कोण आहे? साऊथ ईस्ट कंट्रीज आहे. कोणते आहे? साऊथ ईस्ट कंट्रीज आहे. मग आपला भारत देश हा सगळ्या यांच्यासोबत काय आहे? एक त्या प्रकारे ग्रुप तयार करतोय. त्याचं नाव आहे आशियान ग्रुप. ऑलरेडी तयार केलेला आहे, फक्त भारत त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट आहे. मग तो कोणता ग्रुप आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन ज्याला आपण म्हटलं जातो ते. मग त्याची असलेली बैठक पार पडली. कधी बैठक पार पडली? तर नोव्हेंबर 2022 मध्ये. आणि ती कितवी होती? तर लक्ष ठेवायचं 19वी होती. किती होती? 19वी आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ह्या आशियान ग्रुपमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या गोष्टीवर चर्चा करतात. जसे की दहशतवाद असेल, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी असेल, त्याच्यानंतर टेररिझम असेल, तुमचं असलेलं पर्टिक्युलर रिजन वाईज ज्या काही गोष्टी चालू असेल त्याच्यावर डिस्कशन केल्या जातं. मुख्य उद्देश आहे की प्लॅटफॉर्म तयार करणे, एकत्रित येणे, एकत्रित बसणे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय करणे? पार पाडणे. मग अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये कधी स्थापना झाली आहे? तर लक्षात ठेवायचं 1967 मध्ये. कधी? 1967 ला एशियन ग्रुपची असलेली काय झालेली आहे? स्थापना झाली आहे. आशियान ग्रुपची काय झाली आहे? स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. मग याचं अध्यक्षपद दरवर्षी काय होतं? बदलत असतं. मग दरवर्षी कसं असतं? तर वर्णक्रमानुसार असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं आज आपलं झालं तर नंतर याचं त्याचं. मग आता जसं की ABCD असते ना, ए पासून ज्याचं नाव असेल तो पहिला अध्यक्ष असेल, बी दुसरा, सी तिसरा, अशा प्रकारे वर्णानुसार म्हणजे तुमचं असलेला लेटर वाईज तुमचे काय केलं जातं? प्रेसिडेन्सी दिल्या जाते. परंतु लक्ष ठेवायचं की 19वी एशियन ग्रुपची असलेली परिषद काय झालेली आहे? कुठं भरलेली आहे तेही लक्ष ठेवा. ती कुठं झाली आहे? कंबोडियामध्ये. कुठं? कंबोडिया. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेली आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ती कितवी होती? 19वी. कधी स्थापना झाली? 1967 ला. कोणत्या कंट्रीज आहे? तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड हे सगळ्या त्या प्रकारे तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? चला पुढचं. त्याच्यानंतर आहे एक परिषद भरली 2022च्या एंड मध्ये. ती होती त्या प्रकारची असलेली नो मनी फॉर टेरर. NMFT म्हणून आहे. नो मनी फॉर टेरर फंडिंग. आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका जर काही असेल प्रत्येक देशाची ती आता ही राहिलेली आहे की आता त्या पद्धतीने टेररला कमी करायचं आहे. टेरर आपल्याला त्या पद्धतीने काय करायचं आहे? बाजूला ठेवायचं आहे. मग अशा अनुषंगाने NMFT ही जी नावाची असलेली जी परिषद आहे त्या परिषदेमध्ये आपण काय केलेलं आहे? पद्धतीचं असलेलं नो मनी फॉर टेरर म्हणून आपण काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. मग याच्यामध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये नवी दिल्ली येथे दहशतवादीची, कुठं? नवी दिल्ली येथे दहशतवादी विरोधी आपल्याला काय करतोय? नो मनी फॉर टेरर आपण डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देश आहे ते काय करतात? टेररिझमला फंडिंग करतात. मग ते थांबवलं गेलं पाहिजे. कोणत्याही स्वरूपामध्ये तिथं आपल्याला फंडिंग करायची नाही. फक्त आणि फक्त एकच उद्देश असणार आहे की आपल्या संपूर्ण जगाला शांततेमध्ये जगू द्यायचंय. मग अशा प्रकारची असलेली नोव्हेंबर 2022 मध्ये जी परिषद भरली ती कुठं भरली आहे? तर लक्ष ठेवायचं नवी दिल्ली. व्हेरी IMP. कुठं बसलेली आहे? नवी दिल्ली आहे. नो मनी फॉर टेरर हे लक्षातच ठेवायचं. नवी दिल्लीत आपल्याला भरलेली दिसून येते. भारताने आयोजित केलेली ही अशी एका प्रकारची काय आहे? ती पहिल्यांदा परिषद दिसताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर काय आहे?
आता मागच्या वर्षीचं थोडं लक्षात, म्हणजे ह्या वर्षीचं 2023 अजून संपलेलं नाहीये, 31 झालेला नाहीये, त्यामुळं आपल्याला 2023चं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग ह्या वेळेस म्हणजे 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण आलेला आहे, तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. मग तो क्वेश्चन जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर लक्ष ठेवायचं की इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष कोण, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष 2023च्या, काय नाव सांगतोय परत एकदा लक्षात घ्या, इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते 2023च्या असलेल्या प्रजासत्ताक दिनी भारतामध्ये आलेले दिसून येत आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं त्यांचं नाव काय आहे, तर नाव आहे अब्देल फताह अल सिसी. काय आहे, अब्देल फताह अल सिसी. सिसी साहेब आहे, सिसी साहेबांचा फोटो बघून घ्या. मग अशा पद्धतीने इजिप्तचे असलेले हे राष्ट्रप्रमुख भारतामध्ये आले आणि त्यांनी भारताची प्रशंसा केली की भारतामध्ये कॅपॅसिटी भरपूर आहे, भारतामध्ये हे चांगलं आहे ते चांगलं आहे. मग अशा पद्धतीने दरवर्षी आपण काय करत असतो, त्या अनुषंगाने आपण तिथं बोलत असतो. आता रिसेंटली आपण त्या पद्धतीचं असलेल्या 2024ला जी जानेवारीची 26 तारखेला परेड होणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणाला बोलवलं आहे हेही तुम्ही लक्षात करून ठेवा, जेणेकरून तुमच्या एक्झामला विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परंतु मागच्या वर्षी कोण होतं, तर अब्देल फताह अल सिसी आहे. ते कुठलचे आहे, तर इजिप्तचे आहे. कुठलचे आहे, इजिप्तचे आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण कोणत्या जगाकडं, तर अरब जगाकडे वळत आहोत. अरब जगांना आपण जवळ घेतो आहोत, याचा आपल्याला काय दिसतंय, अंदाज तिथं दिसून येते. मग कोण आलं होतं, तर लक्ष ठेवायचं, त्या प्रकारचे असलेले अब्देल फताह अल सिसी आलेले आपल्याला दिसून येत आहे 2023ला. त्याच्यानंतर काय आहे, गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय लुसोफोन, काय लुसोफोन महोत्सव पार पाडलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, लुसोफोन महोत्सव काय आहे, कशाबद्दल आहे आणि तो कुठं झालेला आहे. तर लक्ष ठेवायचा, लुसोफोन उत्सव हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा उत्सव कुठं पार पडलाय, तर गोव्यामध्ये पार पडलाय. कुठं, गोव्यामध्ये पार पडला आहे. मग कधी झालेला आहे, तर 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर मध्ये झाला आहे 2022ला. मग त्याच्यामध्ये काय आपण हे केलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे की भारताच्या विशेषतः गोवा भागामध्ये पोर्तुगीजांचं काय होतं, तर बऱ्यापैकी स्थान होतं. मग पोर्तुगीज जिथं लोक राहून गेलेले आहे, तर ते राहिलेल्या लोकांची काही संस्कृती अजून तिथलचे लोक फॉलो करतात. मग अशा वेळेस पोर्तुगीज आणि त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्यांचा असलेला जो महत्वाचा असलेला महोत्सव आहे तो लुसोफोन आहे. मग भारताने काय केलं आहे, त्यांची असलेली जी काही संस्कृती आहे त्याला डावलली नाहीये, त्यांना उलट आपण काय करतोय, सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण त्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय असलेला जो महोत्सव आहे तो गोव्यामध्ये ठेवलाय आणि बऱ्यापैकी तिथं पोर्तुगीज किंवा फ्रेंच असलेल्या लोकांना आपण काय करताय, इन्व्हाइट केलेलं आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की हा जो आंतरराष्ट्रीय जो लुसोफोन काय आहे, लुसोफोन आहे, तो कोणत्या देशाशी निगडीत असलेला सण आहे किंवा त्या प्रकारचा संदर्भ आहे, तर लक्ष ठेवायचा तो म्हणजे आहे पोर्तुगीज. काय आहे, पोर्तुगीज आहे. लक्ष ठेवतील. मग कुठं केलेलं आहे, गोव्यामध्ये गेला आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकतात. समजलं. चला पुढं. त्याच्यानंतर काय आहे, भारताने डिसेंबर महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे काय केले आहे, अध्यक्षपद स्वीकारलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघा, संपूर्ण जगामध्ये शांतता नांदावी, संपूर्ण जगामध्ये त्या प्रकारच्या गोष्टी व्हाव्या, याच्यासाठी 1945ला, कधी 1945ला कशाची स्थापना झाली, युनायटेड नेशनची. युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र. कोणाची, संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. मग संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्या कारणामुळं आपल्याकडे संपूर्ण जगामध्ये काय झाले, शांतता प्रस्थापित करण्याचं काय झालेलं आहे, त्यांना त्या प्रकारे काम दिलेलं आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की ह्या संयुक्त राष्ट्रामध्ये एक परिषद आहे, त्याला म्हणलं जातं सुरक्षा परिषद. काय म्हणतात, सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद आहे. सुरक्षा परिषद म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये सिक्युरिटी काउन्सिल म्हणतात. ह्या सिक्युरिटी काउन्सिल मध्ये मेंबर किती आहे, तर लक्ष ठेवायचं, सुरक्षा परिषदेमध्ये 15 मेंबर आहे. किती मेंबर आहे, 15 मेंबर आहे. त्याच्यातला डिव्हिजन जर करायला गेलं तर 5 मेंबर हे परमनंट आहे. काय आहे, परमनंट आहे. आणि 10 मेंबर काय असतात, ते एका प्रकारचे असलेले नॉन परमनंट असतात. कसे असतात, नॉन परमनंट. मग भारताला अशा वेळेस नॉन परमनंटचे असलेले जे सदस्य आहे त्या सदस्यांचं काय भेटलेलं आहे, अध्यक्षपद भेटलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. सुरक्षा परिषदेमध्ये खूप चांगल्या पदावर जाण्यासाठी किंवा खूप चांगल्या परमनंट पदावर जाण्यासाठी भारत हा कंटिन्यू मागणी करतोय, त्यामुळे चर्चेमध्ये आहे. परंतु भारताला आतापर्यंत कुठे ठेवलेला आहे, नॉन परमनंट मेंबरच्या असलेल्या अध्यक्षपदावर ठेवलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं, भारताने डिसेंबर महिन्यामध्ये
कुठं संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेमध्ये, तर सुरक्षा परिषदेवर काय केलेलं आहे, अध्यक्षपद घोषवलेलं आपल्याला दिसून येतोय. मग हे जे परिषद आहे ते सदस्य किती वर्षाच्या काळासाठी असतात, तर 2 वर्षासाठी असतात. किती वर्षासाठी असतं, 2 वर्षासाठी असतात. आणि हे लक्ष ठेवायचं, आतापर्यंत भारताने किती वेळा, तर 8 वेळा, किती वेळा, 8 वेळा हे पद भूषवलेलं आहे. म्हणजे कंटिन्युअसली भारताला याची असलेली तिथं महती दाखवली जाते किंवा भारत हा कॅपेबल पर्सन आहे असं याच्यातून संबोधित केल्या जाऊ शकतं. परिणाम स्वरूप त्या प्रकारचं असलेलं हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की किती वर्षासाठी अध्यक्षपद असतं आहे नॉन परमनंट मेंबरचं, तर 2 वर्षासाठी असतंय. अशी कितवी वेळ आहे भारताची, तर 8वी वेळ आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये तुम्हाला संयुक्त राष्ट्र संघ याचा संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी स्थापना झाली आहे, 1945. आणि याचं असलेलं मुख्यालय कुठं आहे ते पण लक्ष ठेवा संयुक्त राष्ट्राचं, ते म्हणजे न्यूयॉर्क मध्ये. कुठं आहे, न्यूयॉर्क मध्ये आपल्याला तिथं दिसून येतं, न्यूयॉर्क. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. कधी स्थापना आहे, 45ची. त्याच्यामध्ये महत्वाचा भाग सुरक्षा परिषद, मेंबर किती असतात, 15 असतात. 15 पैकी 5 परमनंट आणि 10 काय आहे, अनपरमनंट आहे. मग भारत अनपरमनंट मध्ये किंवा नॉन परमनंट मध्ये आहे आणि त्याचं अध्यक्षपद भारताने भूषवलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. चला पुढं. युरोपियन संसदेद्वारे रशिया हा दहशतवादाचे राज्य प्रयोजक म्हणून घोषित झालेला आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणत्या देशाने किंवा कोणत्या देशाच्या संसदेने रशियाला दहशतवाद प्रमोट करणारा देश म्हणून घोषित केलेला आहे. फार महत्वाची संकल्पना आहे. का, कारण की रशियाने ज्या पद्धतीने युक्रेनवर हल्ला केला, ज्या पद्धतीने 2013 मध्ये क्रिमियावर हल्ला केला, त्यानुसार रशियाची आक्रमक भूमिका जगाला कुठेतरी हादरून देणारी आहे. त्यामुळं भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मग अशा गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये विशेषतः युरोपियन संघ म्हणजे युरोपियन कॉन्टिनेंटमध्ये असलेल्या ज्या काही कंट्रीज आहे त्यांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये या सगळ्या गोष्टीचं असलेलं तिथं वतावणी केली, बातचीत केली आणि डिबेट केला आणि सांगितलं काय, रशिया हा एक वेगळा देश असून त्या पद्धतीच्या माध्यमातून तो काय करतोय, स्टेट टेरर फंडिंग करतोय. काय करतोय, स्टेट टेरर फंडिंग करत आहे. मग अशा अनुषंगाने ज्यावेळेस बघतो तर रशिया हा काय आहे, दहशतवाद पसरवण्याचं काम करतोय. असं कोणत्या संसदेने, तर युरोपियन संघाच्या संसदेने पारित केलेलं आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणतं आहे, तर युरोपियन संसदने. मग कधी, नोव्हेंबर 2022 ला. मी मुद्दामून थोडं मागं जातोय का, तुम्हाला विचारल्या जाण्याची काय आहे शक्यता नाकारता येत नाही. येतं लक्षात. अशा प्रकारचं असलेलं क्वेश्चन तुम्हाला येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचा विचार करूया. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत, काय 26 नोव्हेंबर तर 6 डिसेंबर पर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये काय फॉलो करतोय, तर समता पर्व फॉलो करतोय. काय फॉलो करतोय, समता पर्व फॉलो करतोय. मग आता समता पर्व काय आहे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिवशी आपलं संविधान काय झालं होतं, त्या प्रकारचं स्वीकृत झालं होतं. स्वीकृत काय, संविधान. आपण संविधान काय केलं होतं, स्वीकृत केलं होतं. आणि 6 डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय झालं होतं, महानिर्वाण दिन झाला होता. महानिर्वाण झालं होतं म्हणजे देवाज्ञा झाली होती त्यांना. मग अशा वेळेस हा म्हणजे 26 नोव्हेंबर पासून ते 6 डिसेंबर पर्यंत हा जो एक काळ आहे ना, तो आपण कुठेतरी त्यांच्या असलेल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी म्हणजे त्यांनी दिलेला एक आपण म्हणतो ना खूप महत्वाचं जे कार्य त्यांनी केलं आहे त्याचं एक आठवण म्हणून आपण एक पर्व साजर करतोय महाराष्ट्रामध्ये. तर तो म्हणजे काय, समता पर्व. काय आहे, समता पर्व. लक्ष ठेवायचं. मग 26 नोव्हेंबर 1949 ते 6 डिसेंबर 1900 त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये ह्या तारखेच्या बीचमध्ये, ह्या तारखेच्या मध्ये आपण काय करणार आहे, समता पर्व म्हणून काय करतोय, डिक्लेअर केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग हे समता पर्व काय आहे, तर ह्या अनुषंगाने तुम्ही लक्ष तिथं देऊ शकता. समजतंय. हे अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं. मग कुठं, तर महाराष्ट्रामध्ये. कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये. हे ऑब्झर्वेशन मध्ये घेत चालायचं पुढं. चला पुढचं काय आहे, महाराष्ट्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य. व्हेरी 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 IMP, फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य आहे, महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य आहे की दिव्यांग विभाग स्थापन केलेला आपल्याला दिसून येतोय. आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये कोणतंच राज्य असं नाहीये की त्यांनी अशा पद्धतीचं असलेलं काय केलेलं आहे, हा स्पेशल विभाग केलेला आहे.
आपल्या समाजामध्ये राहताबेस गरीब लोक भरपूर आहे, परंतु समाजातून उपेक्षित राहणारे हे दिव्यांग लोक, जे अपंग लोक आपण म्हणतो, ते खूप राहत आहे. मग अशा वेळेस ह्या लोकांना आपल्या समाजामध्ये समाविष्ट करून घेणे, विविध प्रकारच्या गोष्टी तयार करणे, आणि ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर यांच्यासाठी एक विशिष्ट स्वरूपातलं काय केलेलं आहे, आपण त्या अनुषंगाने विभाग स्थापन केलेला आहे. त्या विभागाचं नाव काय आहे, तर तुमचं असलेला अपंग विभाग किंवा दिव्यांग विभाग म्हणून कन्सिडर केला. आणि महाराष्ट्र राज्य कितवा आहे, तर पहिला आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग कधी स्थापन झाला आहे, तर लक्ष ठेवायचं 3 डिसेंबरला. कधी? 3 डिसेंबर. 3 डिसेंबरच का, तर कारण की 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय काय आहे, दिव्यांग दिन म्हणून काय केला जातो, आपण सेलिब्रेट करतो. मग 3 डिसेंबरला त्या प्रकारचं असलेला विकलांग लोक, दिव्यांग लोक यांना आपण काय करतोय, त्या अनुषंगाने मदत करतोय आणि शासनाच्या माध्यमातून जेवढ्या काही गोष्टी होत असेल त्या सगळ्या गोष्टी पूर्ततेवर नेण्याचा प्रयत्न करतोय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय दिन कधी असतो, दिव्यांग लोकांच्या विकासासाठी, तर लक्ष ठेवायचं 3 डिसेंबर. मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्यांनी दिव्यांगासाठी काय केलेलं आहे, अशा प्रकारचं पहिलं इथं केलेलं आहे. मग ह्या विभागातून काय होणार आहे, जेवढ्या पण त्यांच्या काही गरजा असणार आहे, काय त्यांच्या जेवढ्या पण काही गरजा असणार आहे त्या गरजा फुलफिल केल्या जाणार आहे. त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांना जर नोकरी पाहिजे असेल किंवा त्या स्वरूपामध्ये त्यांना असलेलं काही सर्टिफिकेशन इश्यू करायचं आहे, तर हे सगळं जे करायचं असेल तर कशा माध्यमातून केलं जाणार आहे, ह्या विभागाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा स्वरूपामध्ये दिव्यांग विभाग आपण स्थापन करणारा महाराष्ट्र हा पहिला काय आहे, राज्य आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा अहमदनगर राज्यातील पहिला जिल्हा आहे. व्हेरी व्हेरी IMP. सगळं पहिलं काय असेल ते पाठ करून टाकायचं बरं. लक्ष ठेवायचं. बघा आता काय, आतापर्यंत तुम्हाला त्या पद्धतीचं असलेलं जात वैध प्रमाणपत्र, जेव्हा ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, हे कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी काही त्या प्रकारचे असलेले डॉक्युमेंटेशनचं फॉलोएशन करणं गरजेचं असतं. मग अशा अनुषंगाने ज्यावेळेस आपण बघतो तर पासपोर्टच्या असलेल्या धर्तीवर पासपोर्टला ज्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन लागणार आहे किंवा त्या प्रकारचा आधार घेतल्या जाणार आहे, तर त्या अनुषंगाने पासपोर्टच्या धर्तीवर जात वैध प्रमाणपत्र देणारा कोणता पहिला जिल्हा आहे, लक्ष ठेवायचा, अहमदनगर हा पहिला जिल्हा ठरलेला दिसून येतोय. त्यामुळे हे परफेक्टली लक्ष ठेवायचं. इट कॅन बी आस्क्ड विदिन युअर एक्झामिनेशन की कोणता असा पहिला जिल्हा आहे की तो जात वैध प्रमाणपत्र हा पासपोर्टच्या धर्तीवर येतोय, तर लक्ष ठेवायचा नगर आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा वेळेस आपण काय बघतोय, पासपोर्टच्या धर्तीच्या जागेवरच कागदपत्र तपासून जात वैध प्रमाणपत्र देणारे नगर जिल्हा काय आहे, तिथं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे तुमचं असलेलं ज्या काही तुम्ही असं म्हटले पासपोर्टसाठी गेले आणि पासपोर्टच्या संदर्भात सांगितलं की हे डॉक्युमेंट्स आहे, त्याच्या आधारावर लगेच तुम्हाला जागेवर काय देता येईल, जात वैध प्रमाणपत्र ही देता येऊ शकतं. आलं लक्षात? मग कोणता जिल्हा आहे, तर अहमदनगर जिल्हा आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस ह्या सगळ्या असलेल्या करंट अफेअर्स हा आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? बाकी पुढची योजना आहे ती म्हणजे काय, सलोखा योजना. काय आहे, सलोखा योजना फार महत्वाची आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्या पद्धतीने आता काय होतं की ग्रामीण भागामध्ये शेत जमिनीचा असलेला जो संदर्भ येतो, तर त्याच्यामध्ये ती शेत जमीन विकणं असेल किंवा घेणं असेल, तर अशा पद्धतीच्या माध्यमातून कुठेतरी शेतकऱ्यांना कळत नाही की नेमकं काय आहे, कशा पद्धतीने करायचं किंवा कोणत्या गोष्टीने करायचं. हे जेव्हा केलं जातं तर त्यावेळेस त्या पद्धतीचं असलेलं सलोखा योजनेच्या माध्यमातून आपण काय करतोय की शेतीच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही यूज करणार आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही फॉरवर्ड करणार आहे, तर त्याचं असलेलं मॅन्युप्युलेशन किंवा त्याचं असलेलं जे आपण संदर्भ घेतो तो कुठं त्या प्रकारचा असला व्हायलेट नाही झाला पाहिजे किंवा तिथं जो काही वाद निर्माण होत असेल तो काय केला जाणार आहे, शमवला जाणार आहे. मग अशा पद्धतीचं असलेली ही योजना कशासाठी आहे, तर लक्ष ठेवायचा, शेत जमीन व ताबा किंवा त्याचं असलेलं जे सक्सेशन आहे, म्हणजे आपण ते दुसऱ्या नावावर करतो, तर त्याच्या संदर्भात असलेले जे वाद आहे ते वाद निपटवण्यासाठी ही सलोखा योजना आपल्याला दिसून येणार आहे. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस पर्टिक्युलर जे मुद्रांक शुल्क आहे, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, त्याच्यातही ह्या योजनेच्या अंतर्गत काय केला जाणार आहे, बऱ्यापैकी तुम्हाला मदत केल्या जाणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं, तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकते की सलोखा योजना कशाशी संबंधित आहे, तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे शेत जमिनीचा ताबा आणि वहवाटी म्हणजे सक्सेशनच्या आधारावर जी जमीन एका व्यक्तीकडून दुसरीकडे जाते त्यावेळेस मुद्रांक शुल्काची जी वाटणी केल्या जाते किंवा मुद्रांक शुल्क जो लावला जातो, तर त्याच्यामध्ये काही कन्सेशन रेट भेटतं का, त्याच्यासाठी असलेला हा काय आहे,
सलोखा योजना आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये शेत जमिनीच्या असलेल्या आधारावर ज्या काही गोष्टी असेल तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं रीड करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट काय आहे? भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क काय आहे? मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं सुरू झालेलं आहे? लक्ष ठेवायचं, पहिलं विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? पहिलं विचारलेलं आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय? की अशा प्रकारचं पार्क म्हणजे जागा की जिथं रेल्वे कनेक्ट होणार आहे, तिथं एरोप्लेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे, रोड कनेक्टिव्हिटी असणार आहे, जहाजाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. का? कारण की मल्टीपणे लॉजिस्टिक स्वरूपामध्ये म्हणजे त्या एका जागेवर गेलं तर मग तिथं रेल्वेने माल पाठवायचा का, त्या प्रकारे जहाजाने पाठवायचा का, एरोप्लेननी पाठवायचा की रस्त्याने पाठवायचा, कशानेही तिथं एकाच ठिकाणी जमा होणार आणि तिथून डिस्ट्रीब्यूट केलं जाणार. ऑटोमॅटिकली तुमचा ट्रॅव्हलिंग कॉस्ट, तुमचा असलेला ज्याला हँडलिंग चार्ज आहे तो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. मग अशा प्रकारचा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपल्या भारतामध्ये चालू केलेला आहे आणि तोही विशेषतः कुठं तर चेन्नई जवळ केलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा प्रकारचा असलेल्या संदर्भामध्ये कोण तर लक्ष ठेवायचं रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड यांनी केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा प्रकारचा ऑटोमोबाईल जे आहे त्याला बूस्ट करणे किंवा तुझा आजूबाजूची जी रोजगार क्षमता आहे ती वाढवणे या मागचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की भारतातील पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं आहे तर ते लक्ष ठेवायचं चेन्नई जवळ आहे. कुठं आहे? चेन्नई जवळ. कुठं आहे? चेन्नई जवळ. येतं लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्ही हे लक्ष ठेवलं तरी बऱ्यापैकी गोष्टी तिथं कव्हर होणार आहे. चला आता पुढचं आहे त्या पद्धतीचं असलेलं फर्स्ट स्टेप आहे. आता फर्स्ट स्टेप म्हणजे काय तर सिंपल भाषेमध्ये आपल्याला समजून घेणं आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडं एखादी गोष्ट आपण खरेदी करायला जातो तर त्यावेळेस आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरतो की नाही. मग आता डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड जेव्हा आपण वापरायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करतो, तो कार्ड काढतो, समोरच्या हातात देतो किंवा त्याला टॅप करतो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु पहिल्यांदा डेबिट कार्ड शब्द काय आहे? पहिल्यांदा त्या प्रकारचं असलेलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नाही, डेबिट कार्ड हे आता काय केलेलं आहे? एका प्रकारचं असलेलं स्टिकरच्या आधारावर तयार केलेलं आहे. स्टिकरच्या आधारावर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा मोबाईल आहे, मोबाईलवर त्या प्रकारचं असलेलं पाठीमागं तुम्ही फक्त तुमच्या असलेल्या जे काही गोष्टी असेल त्याचं स्टिकर लावायचं, बँकेचं स्टिकर लावायचं आणि तुम्ही परचेस करायला गेले फक्त ते स्टिकर काय करायचं तिथं असं लावायचं. जसं की आपण फोन पेला किंवा त्या प्रकारे तुम्ही टॅप करता त्यावेळेस फक्त असं दाखवता. सेम त्या प्रकारे जसं फोन पे रिसिव्हर आहे तसं तुमचं त्या प्रकारचं काय असणार आहे? डेबिटर असणार आहे. मग अशा संदर्भामध्ये तुमचं एखादं कार्ड ते कशाच्या आधारावर आहे? स्टिकरच्या आधारावर आहे. मग भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड कोणी इश्यू केलेलं आहे तर लक्ष ठेवायचं IDFC बँक. कोणता आहे? IDFC बँक यांनी केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. मग IDFC बँकेने अशा प्रकारचं स्टिकर लॉन्च केलंय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडं माझ्या बँकेचं असलेलं हे स्टिकर असेल, मी मोबाईलला लावल किंवा माझ्या वॉलेटमध्ये ठेवल आणि त्या प्रकारे फक्त कुठं खरेदी करायला गेलं ते फक्त तिथं चिटकून द्यायचं. ऑटोमॅटिकली माझ्या बँकेतून पैसे त्या प्रकारे काय म्हणणार निघून जाणार आणि त्या स्वरूपामध्ये समोरच्या व्यक्तीला दिले जाणार आहे. मग अशा प्रकारचं स्टिकर आधारित स्टिकर आधारित म्हणजे आता तुम्हाला डेबिट कार्ड कॅरी करायची गरज पण पडणार नाही तर डेबिट कार्ड आपण ठेवतो, कधी कधी बसल्यानंतर वॉलेटमध्ये तुटून जातं. मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी फ्लेक्झिबल स्वरूपातलं आपण काय केलेलं आहे? स्टिकर आधारित डेबिट कार्ड तयार केलेलं आहे. कोणती बँक आहे तर IDFC आपल्याला केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. त्याला नाव काय आहे? फर्स्ट स्टेप म्हणून आपण तिथं दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? कोणती बँक तर IDFC बँक आहे आणि त्यांनी कोणासोबत त्या प्रकारचा टायप केलेला आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन बँक ऑफ आपल्याला तिथं दिसून येते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा प्रकारचे NPCI ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्यासोबत टायप केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात? हे कोणती कंपनी आहे आणि पहिलं अशा स्वरूपातलं आहे त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं काय आहे तर निकोबारी होडीकला. काय चर्चेमध्ये काय आहे? निकोबारी होडीकला म्हणून आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती की GI टॅग आहे. काय आहे? GI टॅग म्हणजे ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणतो. काय म्हणतो? जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणतो. मग जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणजे काय की जी गोष्ट जिथं तयार होती ती तयार झाल्यानंतर त्या ओरिजिन त्या तिथूनच असणार आहे, हे बाकीचं कुठून असणार आहे. जसं की जळगावची केळी, नागपूरची संत्री, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, रसगुल्ला हा कुठलचा तर वेस्ट बेंगॉलचा. सेम त्या प्रकारे
निकोबारी होडी कला ही पण एका प्रकारची कला आहे, कारण की निकोबार, अंदमान निकोबार मध्ये राहणाऱ्या लोकांनी त्या पद्धतीची असलेल्या कलेचा अवलंब करून त्यांच्या होड्या तयार केलेल्या आहे आणि त्या युनिक स्वरूपातल्या आहे आणि त्या जगाच्या पाठीवर कुठंच सापडणार नाही. मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी केलेल्या कलेला वाव भेटावं याच्यासाठी आपण त्यांना काय दिलं आहे, जीआय टॅग दिला आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग दिलेला आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं, निकोबारी होडी कला याला नुकताच काय भेटलेला आहे, जीआय टॅग भेटलेला आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? हे लक्ष ठेवणं मस्ट आहे, गरजेचं आपल्याला तिथं दिसून येत आहे. चला पुढं. तर प्रोफेसर योगिंदर के अलग काय आहे, अलग, हे नुकतेच एक्सपायर झालेले आहे, योगिंदर अलग. आता हे अलग सर काय एवढे महत्वाचे, का चर्चे महत्वाचे आहे, तर लक्ष ठेवायचं भारतामध्ये काय, भारतामध्ये जेव्हा काही दारिद्र्य मोजल्या गेलं, काय दारिद्र्य मोजल्या गेलं, ते दारिद्र्य मोजण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे होती, समिती पाहिजे होती. काय पाहिजे होती, समिती पाहिजे होती. मग भारतामध्ये विविध प्रकारच्या समित्या आपण स्थापन केल्या होत्या, जसं की कार्यकारी गट होता 1962चा, दांडेकर रथ गट होता 1971चा. परंतु नंतरच्या काळामध्ये आला तो म्हणजे काय, तर त्या प्रकारचे असलेले योगिंदर अलग गट आला. तो कधी आला, तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं की 1979 ला. कधी आलेला आहे, 1979 ला. मग अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये कशा प्रकारे दारिद्र्य मोजायचं, कोणत्या स्वरूपात मोजायचं, हे सगळं त्या संदर्भात त्यांनी काय केलेले आहे, माहिती दिलेली आहे. मग हे व्यक्तिमत्व फार महत्वाचे आहे भारताच्या दृष्टिकोनातून दारिद्र्याची परिभाषा करता वेळेस. मग अशा वेळेस हे अलग जो गट आहे, अलग गटाचे जे अध्यक्ष होते ते योगिंदर अलग होते. नुकतंच त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये दारिद्र्याचे मोजमाप करणे आणि मोजमापीसाठी त्यांनी सांगितलं होतं की त्या प्रकारचं असलेलं 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी आणि त्या प्रकारचं असलेलं 2100 कॅलरी कुठं, तर शहरी भागासाठी तिथं लागणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी युक्त पदार्थ खाऊ शकत नसेल तर तो गरीब आहे, आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी युक्त पदार्थ खाऊ शकत नसेल तर तो कोण असणार आहे, तर तो व्यक्ती असणार आहे गरीब. मग अशा पद्धतीने दारिद्र्याची परिभाषा करण्यासाठी हे अलग गट होते. मग यांचं असलेलं अल्पशा निधनाने काय झालेलं आहे, आजाराने निधन झालेलं आहे. त्यामुळं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की यांचं निधन कधी झालं आहे, तर 1922 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे. मग त्या पद्धतीत त्यांचा जन्म कुठलचा, तर 1939 मध्ये पाकिस्तान मधील चकवाल येथे काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. मग त्यांनी अहमदाबाद मध्ये सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल रिसर्च हे याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्राध्यापक म्हणून केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी असलेल्या संदर्भात इथं काय केलेलं आहे, अशा प्रकारचा अभ्यास करून भारतामध्ये दारिद्र्य कसं मोजावं, कोणत्या स्वरूपात मोजावं याच्यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अलग गट फार महत्वाचा आहे. चलायचं पुढं. चलो पुढचं काय आहे, 15 नोव्हेंबर जगाची लोकसंख्या 8 अब्जावर गेलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग इथं संदर्भ येतो 15 नोव्हेंबर. मग 15 नोव्हेंबर मध्ये वर्ल्ड पॉप्युलेशनचा जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. आणि रिसेंटली नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बघतो तर 142 कोटी जनता ही आपल्या भारताची झाली आहे. आणि त्याच्यानंतर भारताने कोणाला मागं टाकलं आहे, तर चीनला मागं टाकलंय. म्हणजे आता सगळ्या जगामध्ये पहिल्या क्रमांकावर जर कोणी असेल लोकसंख्येच्या बाबतीत तो भारत आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी भारताच्या लोकसंख्या, जगाची लोकसंख्या किती आहे ही मोजणारी एक संस्था आहे, ती म्हणजे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. व्हेरी IMP. कोणतं, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. यांनी सांगितलेलं आहे की मानवी लोकसंख्या 15 नोव्हेंबर 2022 रोजी किती गेलेली आहे, 8 अब्जावर गेलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग आता तेव्हा त्यांनी भाकीत केलं होतं की चीन आणि भारत हे 2 सर्वाधिक काय आहे, लोकसंख्या असलेले देश असणार आहे. आणि नंतरच्या काळामध्ये भारत हा काय झालेला आहे, पहिल्या क्रमांकावर आलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. परंतु याच्यामध्ये एक अजून गंमत सांगितली आहे. त्यांनी काय की त्यांनी सांगितलंय की संपूर्ण जगामध्ये लोकसंख्या वाढत आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु काय कमी झाला आहे, वाढीचा दर. काय, वाढीचा दर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. वाढीचा दर आणि वाढमध्ये फरक काय, तर जसे की फॉर एक्झाम्पल संपूर्ण जगामध्ये पॉप्युलेशन वाढतीये परंतु वाढीचा दर कमी झाला. म्हणजे काय झालं की पहिलं एका दाम्पत्याला पहिले एका दाम्पत्याला 12 लेकरं असायचे, पण आता एका दाम्पत्याला काय झाले आहे, 2 लेकरं आहे. लेकरं होत आहे परंतु 12 वरून किती आलेला आहे, 2 आहे. म्हणजे वाढीचा दर कसा झालेला आहे, कमी झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघू शकतो. आलं लक्षात.
मग हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला इथं 15 नोव्हेंबर मध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी तिथं दिसून येणार आहे. कळालं? चला पुढचं असं बघायचं आहे. भारताचे राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण जाहीर झालेलं आहे. भारताने भारताचे पहिल्यांदा राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण काय केलेलं आहे? जाहीर केलेलं आहे. आतापर्यंत अशा प्रकारचं असलेलं धोरण हे संपूर्ण जगामध्ये काय आहे? विशेष बाबीच्या माध्यमातून भारताला बघितलं जातं. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आत्महत्या प्रतिबंध हे काय आहे? धोरण करणारं भारत हा काय आहे? पहिला देश म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2030 सालापर्यंत आत्महत्येमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आपल्याला किती कमी करायचं आहे? 10% काय करायचं आहे? कमी करायचं आहे. किती टक्क्यांनी कमी करायचं आहे? 10% कमी करायचं आहे. मग अशा प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नोव्हेंबर 2022 रोजी नोव्हेंबर 2022 रोजी आपण काय केलेलं आहे? इथं अशा प्रकारचं धोरण जाहीर केलं आहे आणि हे धोरण जाहीर करणारा भारत हा एकमेव काय आहे? देश आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला प्रतिबंधासाठी आपण बऱ्यापैकी काय केलेलं आहे? ऍक्टिव्हिटीज तिथं केलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? नेक्स्ट काय आहे त्या प्रकारचं? ग्रामीण विकास मंत्रालयाने काय केलेलं आहे? नई चेतना मोहीम चालू केलेली आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नई चेतना मोहीम कशाशी रिलेटेड आहे? कशाशी संबंधित आहे? मग नई चेतना मोहीम कशाशी रिलेटेड आहे? तर लक्ष ठेवायचं की आपल्याकडच्या ज्या महिला आहे त्या महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या असलेल्या काय असेल? हिंसा असेल. त्या हिंसा ओळखणे, त्या माध्यमातून त्यांना प्रतिबंध करणे, सोबतच त्यांच्या असलेल्या काही हक्काची जी जाणीव असेल त्याची पूर्तता करायचं काम हे कोणाचं असणार आहे? तर आता विशेषतः ग्रामीण भागातल्या असलेल्या त्या मंत्रालयाचं असणार आहे. म्हणून आपल्याकडं ग्रामीण विकास मंत्रालय, कोणतं मंत्रालय मित्रांनो? ग्रामीण विकास मंत्रालय यांनी काय केलेली आहे? अशा प्रकारची असलेली ही नवीन त्या पद्धतीची असलेली मोहीम चालू केली आहे. ती मोहीम म्हणजे काय? नवीन चेतना मोहीम. काय आहे? नई चेतना मोहीम, की ज्याच्यामध्ये आपण फोकस करतोय फक्त आणि फक्त महिलांच्या सोबत असणाऱ्या हिंसेच्या स्वरूपामध्ये काय ज्या प्रकारच्या गोष्टी होत्या तर ते संपूर्ण नष्ट करण्यासाठी. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे जन आंदोलनामध्ये ज्या काही गोष्टी होतात तर ते आपल्याला काय करायचं आहे? शमवायचं आहे. त्या प्रकारे सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत. आलं लक्षात? त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नई चेतना मोहीम कोणी लागू केली आहे? तर भारताने लागू केली. त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर महिलांवर होणारे अत्याचार कमी करणे. आणि हे कधी? तर 25 नोव्हेंबर 2022 ला केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर भारतामध्ये एक नवीन अपॉइंटमेंट झाली. त्या नवीन अपॉइंटमेंट मध्ये व्यक्तीचं नाव आलं समोर, ते म्हणजे काय? हंसराज गंगाराम अहिर. काय आहे? हंसराज गंगाराम अहिर. लक्षातच ठेवायचं. मग हे कोण आहे? तर लक्ष ठेवायचं हे आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे काय आहे? अध्यक्ष म्हणून गणल्या गेलेले आहे किंवा अध्यक्ष म्हणून त्यांना विराजमान केलंय. तर लक्ष ठेवायचं आपल्या संविधानामध्ये आपण एससी कम्युनिटीसाठी एक कमिशन स्थापन केलं आहे, नॅशनल कमिशन फॉर एससी, ज्याचं आर्टिकल आहे 338. आपण एसटी कम्युनिटीसाठी पण नॅशनल कमिशन फॉर एसटी आपण केलेलं आहे, ते आहे 338A नुसार. परंतु नंतर आपल्याला कळालं की बॅकवर्ड कमिशनलाही आपण कुठंतरी तिथं संदर्भ घेतला पाहिजे. म्हणून 102व्या घटना दुरुस्तीनुसार, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 102व्या घटना दुरुस्तीनुसार आपण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आपण काय केलेलं आहे? तिथं स्थापन केलेलं आहे. आणि त्याला त्या पद्धतीचा देऊन 338B मध्ये तिला काय दिलं आहे? संविधानिक दर्जा दिलेला आहे. म्हणजे एका प्रकारचं हे कमिशन आहे, आयोग आहे की ज्याचं काम फक्त आणि फक्त काय असणार आहे की बॅकवर्ड कमिशन म्हणजे बॅकवर्ड जे लोक आहे, मागासवर्गीय लोक आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे? तर संरक्षण करायचं आहे. त्यांच्या गरजा कोणत्या आहेत ते ओळखायचं आहे. गव्हर्नमेंट काय काय करू शकतं हे सगळं गव्हर्नमेंटला मार्गदर्शन करणारं हे कमिशन आहे. मग अशा पद्धतीचं आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण काय केलं आहे? निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. मग हे बॅकवर्ड कमिशन जे आहे त्याचे अध्यक्ष आता कोण आहे? तर लक्ष ठेवायचं हंसराज गंगाराम अहिर म्हणून तिथं बघितल्या गेलेलं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. येते लक्षात? त्याच्यानंतर ओडिशा सरकारचे काय आहे? अम्लान अभियान. काय आहे? अम्लान अभियान. व्हेरी IMP. तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की अम्लान अभियान कशाशी संदर्भित आहे आणि कोणत्या गव्हर्नमेंटने केले आहे? तर लक्ष ठेवायचं ओडिशा गव्हर्नमेंटने काय केले आहे? अम्लान अभियान त्या प्रकारचं असलेलं चालू केलेलं आपल्याला दिसून येते. मग अम्लान अभियान कशासाठी आहे? तर लक्ष ठेवायचं महिला आणि बालकांमध्ये काय?
महिला आणि बालकांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण जास्त आहे, रक्तक्षयाचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये त्या प्रकारचं असलेलं हिमोग्लोबिन किंवा तुमचं लोहचं प्रमाण हे डे बाय डे कमी होत चाललं आहे. मग भारतामध्ये जर अशा प्रकारची महिला असेल, बालक असेल, हे जर अशा कुपोषित स्वरूपातल्या असलेल्या काही गोष्टींना बळी पडत असेल तर भारताचं असलेलं भवितव्य कसं असणार आहे, धोक्यात असणार आहे. परिणाम स्वरूप ओडिशा गव्हर्नमेंटनी ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि विशेषतः बालक आणि महिलांसाठी एक त्या प्रकारचं अभियान राबवलं की ज्याच्यामध्ये विशेषतः रक्तक्षयाचं प्रमाण कमी करणे आणि त्या प्रकारचं असलेलं त्यांची असलेली जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढवायचं आहे. याच्यासाठी एक अभियान राबवलं, त्याचं नाव काय आहे, अम्लान अभियान. कोणतं आहे, अम्लान अभियान. हे पाठच करा, हे व्हेरी व्हेरी IMP आहे आणि सरकारने त्या प्रकारची घोषित ही केलेलं आपल्याला दिसून येते. मग लक्ष ठेवायचं की त्यांचे असलेले चीफ मिनिस्टर कोण आहे भाई, तो नवीन पटनाईक आहे. कोण आहे, नवीन पटनाईक. लक्षात येईल. मग त्या प्रकारचं अम्लान अभियान हे कुठं राबवलं आहे, तो ओडिशा गव्हर्नमेंट मधून राबवलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेलं ओडिशा गव्हर्नमेंटचं असलेलं हे संदर्भ आपण लक्षात घेऊ शकतो. चालायचं पुढं. त्या प्रकारचं असलेलं नंतर आहे लास्ट, ते म्हणजे नागालँडचं असलेलं 23वा कोणतं आहे, हॉर्नबिल फेस्टिवल साजरा झाला आहे. लक्ष ठेवा, तुम्हाला फेस्टिवल बद्दल क्वेश्चन भरपूर विचारल्या जातात. मग हॉर्नबिल फेस्टिवल काय, हॉर्नबिल फेस्टिवल परत पाठ करायचं. हॉर्नबिल फेस्टिवल हा कुठलचा आहे, तर नागालँड मधला आहे आणि तो कितवा आहे, 23वा फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये 23व्या हॉर्नबिल फेस्टिवल कधीच आहे, 2022 मध्ये. का महत्वाचं आहे, कारण की त्या प्रकारचे उपराष्ट्रपती कोण, जगदीप धनखड हे काय गेलेले आहे, तिथं गेले आणि त्या पद्धतीचं असलेल्या संदर्भातून आपण काय केलेलं आहे, तिथं सेलिब्रेट केलेलं आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हॉर्नबिल हा फेस्टिवल हा डिसेंबर महिन्यामध्ये सेलिब्रेट केला जातो आणि 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2022 मध्ये हा सेलिब्रेट केलेला आहे. आणि हा जो पर्टिक्युलर फेस्टिवल आहे तो कोणत्या राज्याचा आहे, व्हेरी व्हेरी IMP, तो म्हणजे नागालँड राज्याचा आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा असलेला आहे तो म्हणजे काय, रामसार करार. सध्या चर्चेमध्ये चालू आहे. का, कारण की रामसार कराराच्या संदर्भामध्ये आपण काय केलेलं आहे, त्या पद्धतीचं असलेलं भारताने कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन वाढवण्याचा शपथ केलेला आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रामसार करार कशाशी संबंधात आहे, तर लक्ष ठेवायचा, रामसार करार हा पाणथळ जागेसाठी आहे. पाणथळ म्हणजे जिथं पाणी आहे, स्टेबल पाणी आहे आणि ती एका प्रकारची काय आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. काय आहे, बायोडायव्हर्सिटी. कारण की तिथं जीव जंतू किंवा जे काही प्राणी असेल ते त्यांना जगता येतं. मग अशा प्रकारचं असलेलं हे पाणथळ जी जागा आहे ती फार महत्वाची आहे. मग अशा स्वरूपामध्ये पाणथळ जागा आणि त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्याला संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रामसार करार झालेला आहे. मग रामसार हे काय आहे, तर रामसार हे इराण या देशातील एक स्थळ आहे, म्हणून तिथं करार झाल्या कारणामुळं त्याला रामसार स्थळ म्हटलं जातं. मग रामसार करार म्हटलं जातं. मग रामसार काय आहे, तर इराण मधली जागा आहे आणि तिथं तो करार झाला म्हणून त्याला रामसार कन्व्हेन्शन म्हटलं जातं. मग तो कधी झालाय, तर त्या प्रकारचा 2 फेब्रुवारी 1971 ला झालेला आपल्याला तिथं दिसून येतोय. त्याची अंमलबजावणी कधी झाली, तर 75 मध्ये झालेली आपल्याला दिसून येतोय. म्हणजे नियर टू बी 90% सदस्य देशांनी काय केलेलं आहे, त्याचं असलेलं सदस्यत्व मान्य केलेलं आपल्याला दिसून येतंय. कधी झालेलं आहे, त्या प्रकारचा 71 मध्ये. कधी, तर त्या प्रकारे 2 फेब्रुवारी 1971 मध्ये. लागू कधी झालाय, तर 75 मध्ये लागू झाला आहे. ही डेट फिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताने कधी स्वीकार केलेला आहे, तर भारताने 1 फेब्रुवारी 1982 ला हा करार भारतामध्ये लागू झालेला आहे. व्हेरी व्हेरी IMP आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नंदू महाधरेश्वर हे जे नाशिक जिल्ह्यामधलं असलेलं एक स्थळ आहे, तर ते आता कशामध्ये, तर रामसार कन्व्हेन्शन मध्ये आपण तिथं इन्क्लूड केलेलं आपल्याला दिसून येते. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून तुम्ही ते लक्ष तिथं ठेवू शकता. समजलं. मग अशा प्रकारे जानेवारी महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या त्या सगळ्या आपण काय केलं आहे, डिस्कस केलेल्या आहे. आता भेटूया फेब्रुवारी महिन्याच्या असलेल्या करंट अफेअर्स मध्ये. थँक्यू सो मच.